नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनलवर त्यांचं खूप खूप स्वागत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची घडीची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 30,000 रुपये भत्ता मंजूर. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याचा सुरू करूया. राज्यातील या राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वैद्यकीय भत्ता म्हणून प्रतिवर्ष 30,000 रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यास वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडून दिनांक 21 मार्च 2025 रोजी महत्त्वपूर्ण शासकीय निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र समाज चिकित्सा वैद्यकीय व्यवसायी अधिनियम 1959 मधील कलम 15 च्या उपकलम 6 मध्ये परिषद या अधिनियमाखाली कर्तव्य व कार्य पार पाडण्याच्या प्रयोजनार्थ आवश्यक असतील अशा इतर अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची संख्या व पदनामे त्यांचे वेतन आणि भत्ते व सेवेच्या इतर शर्ती विनिमयाद्वारे वेळोवेळी विहित करण्याबाबत तरतूद आहे. या सदर निर्णयानुसार महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषद या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेत असताना वैद्यकीय उपचारावर होणारा खर्च भागविण्यासाठी प्रतिवर्ष 30,000 रुपये इतका वैद्यकीय भत्ता सन 24-25 आर्थिक वर्षापासून अटी व शेतीच्या अधीन राहून अदा करण्यास मंजुरी देण्यात येत आहे. अटी आणि शर्तीमध्ये नमूद करण्यात आले आहे की वैद्यकीय भत्त्यापोटी अदा करावयाची रक्कम परिषदेने आपल्या स्वनिधीतून भागविण्याची व सद्यस्थितीत तसेच भविष्यात वैद्यकीय भत्त्यासाठी शासनाकडून परिषदेस कोणत्याही स्वरूपाचे अर्थसहाय्य करण्यात येणार नाही असे नमूद करण्यात आले आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन जरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.